नाशिक महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचं अखेर ठरलं। नाशिकात भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही भाजपला पाठिंबा। सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल। भाजपच्या विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड। शिवसेना एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवड। मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी आज भाजपचा उमेदवार निश्चित होणार। महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा। पण ऐन वेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का याकडे लक्ष। मुंबईचं उपमहापौर पद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता। उपमहापौर पदासाठी माजी आमदार यामिनी जाधव आणि ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांची नावं आघाडीवर। येत्या 2 दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार। सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा महापौर आज ठरणार। कुठे कोणत्या पक्षाचा महापौर निवडून येणार पाहणं महत्त्वाचं। मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन। नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं आज उद्घाटन। मराठमोळ्या पद्धतीनं पार पडणार कार्यक्रम। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान। दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला तर 9 फेब्रुवारीला ठरणार भवितव्य। मावळमध्ये पंचायत समिती प्रचारावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पैसे वाटप। शिवसेना उमेदवाराच्या आरोपांनंतर पोलिसांची घटनास्थळी धाव। गाडीतील पैसे घेतले ताब्यात। अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडीकडून चौकशी। प्रवासाचं नियोजन कुणी केलं, कसं केलं याबाबत चौकशी। 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत जाणून घेतली माहिती। अजित पवारांच्या दशक्रिया विधीसाठी पवार कुटुंब आज एकत्र। शरद पवार, युगेंद्र पवारांसह संपूर्ण कुटुंब बारामतीत आलं होतं एकत्र। अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी घरगुती दशक्रिया विधी संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता। राष्ट्रवादी पक्ष प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यानं वकिलांच्या सल्ल्यानंच नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार। तोपर्यंत अध्यक्षपद प्रफुल्ल पटेलांकडेच राहणार। पुणे महापालिकेचा 15 तारखेचा वर्धापन दिनानिमित्तचा कार्यक्रम रद्द। टीकेनंतर पुणे पालिकेने रद्द केला कार्यक्रम। अजितदादांच्या निधनाला 10 दिवस होत नाहीत, तोच पालिकेत होणार होता सांस्कृतिक कार्यक्रम। जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये जुंपली। एकमेकांवर टीका करताना जाधव कदमांची जीभ घसरली। छत्रपती संभाजीनगरातील वादग्रस्त विट्स हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून होणार चौकशी। लिलाव प्रक्रियेत मंत्री शिरसाट यांच्या मुलाचा होता सहभाग। 150 कोटी बाजार मूल्याची मालमत्ता अवघ्या 64 कोटी रुपयात विकली गेल्याचा आरोप। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाम। वीकेंड आणि झेडपी निवडणुकीसाठी दिलेल्या सुट्ट्यांचा परिणाम। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात कालपासून नक्षलींशी चकमक। नक्षलवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत 1 जवान शहीद तर 1 जवान जखमी। 3 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस विभागाला यश। अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या नवरदेवाचं मंडपातून पलायन। बीडजवळच्या कपिलधार इथला प्रकार। नवरदेव पळून जातानाचा व्हिडिओ समोर। नातेवाईकांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल। संभाजीनगरमध्ये तरुणीला मध्यरात्री ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल। संभाजीनगरच्या नागेश्वरवाडी परिसरातली घटना। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित तरुण आणि तरुणीचा शोध सुरू। सोलापुरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीच्या मालकाची आत्महत्या। इमारतीच्या 17व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या। सुनील सदारंगानींचा आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल। पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा। परीक्षेदरम्यान वेळेचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं। पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र।